ओके, क्वेश्चन नंबर 13 काळ्याचा बेसिक तुम्हाला मी नोट्स मध्ये लिहून दिलं होतं, बरोबर आहे. ओके, आज आपण स्टार्ट करूया. काय करायचं सगळ्यात पहिले 3 स्टेप मध्ये आन्सर आहे, बरोबर आहे. सोल्युशन सर्वात पहिले गिवन कोणता पॉलिगॉन दिलेला आहे फॉर पेंटॅगॉन. ओके, त्याच्या खाली अंडरलाईन असते. देअरफॉर n इज इक्वल टू, n म्हणजे काय आहे, नंबर ऑफ साइड. त्याला आपण कोणता सिंबल वापरतो, n. किती आहे, 5. ओके, मग देअरफॉर सर्वात पहिला मुद्दा येतो तो म्हणजे कोणता, देअरफॉर द एक्सटेरियर angle is external angle is equal to, काय फॉर्म्युला एक्सटर्नल अँगलचा, 360 अपॉन n, 360 डिग्री अपॉन n, बरोबर आहे. ओके, देअरफॉर याच्यामध्ये व्हॅल्यू टाकले तर एक्सटर्नल अँगल किती भेटेल, 360 डिग्री अपॉन n. n म्हणजे किती, 5, बरोबर आहे. इथं वाटल्यास आपण रिझनिंग देऊ शकतो, सिन्स n इज इक्वल टू 5. n किती आहे, 5, बरोबर आहे. ओके, आता मला ही डिव्हिजन करायची, 5 ने इथे 360 डिवाइड करायचं. 5 1 ज 5, 5 7 ज 35, 5 2 ज 10. म्हणजेच बाळांनो एक्सटर्नल अँगल किती भेटला, एक्सटर्नल अँगल इज इक्वल टू 72 डिग्री. इक्वेशन नंबर 1, बरोबर. ओके, नाव आता कोणता फॉर्म आपल्या ऍक्च्युली काढायचा, कोणता अँगल आहे, मग इंटरनल अँगलचा फॉर्म्युला काय, इंटरनल अँगल इज इक्वल टू 180 डिग्री मायनस एक्सटर्नल अँगल, बरोबर आहे. हा आहे त्याचा फॉर्म्युला. मग याच्यामध्ये व्हॅल्यूज टाकल्या तर देअरफॉर इंटरनल अँगल इज इक्वल टू 180 डिग्री मायनस एक्सटर्नल अँगलची व्हॅल्यू आपण काढलेली किती आहे, 72 डिग्री. इथे रिझनिंग असेल, तुम्ही एक्सटर्नल अँगलची व्हॅल्यू पुढे टाकली फ्रॉम इक्वेशन 1, बरोबर आहे. ओके, आता नंतर या दोघांची काय घ्यायची तुम्हाला, सबट्रॅक्शन. देअरफॉर इंटेरियर अँगल इज इक्वल टू किती आला, 108 डिग्री, 108 डिग्री. आता हे आन्सर कशामध्ये भेटलं, डिग्री मध्ये. पण भावांनो तुम्हाला इंटरनल अँगल फाइंड करायचा इन डिग्री अँड रॅडियन. मग याचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचं, रॅडियन मध्ये. देअरफॉर इंटेरियर अँगल इज इक्वल टू 108 डिग्री. दिस कॅन बी रिटन ॲज, मला डिग्रीचं कन्व्हर्जन कशामध्ये करायचंय, रॅडियन मध्ये. मी पूर्ण डिटेल करून दाखवत आता. 108 डिग्री तुमचे स्टार्टिंगचे एक्झाम्पल्स क्वेश्चन नंबर मला वाटतं 2 पासून डिग्री टू रॅडियन, रॅडियन टू डिग्री कन्व्हर्जन केलं आपण, बरोबर आहे. आता ते एक्झाम्पल परत मी रिपीट करतो. 108 डिग्री याचं कन्व्हर्जन जर मला रॅडियन मध्ये करायचं असेल, सगळ्यात पहिले तो नंबर बाजूला करा, 108 इंटू 1 डिग्री. डिग्री बाजूला झाला, नंबर बाजूला झाला. आता बाळांनो या डिग्रीचं कन्व्हर्जन तुम्हाला करायचं रॅडियन मध्ये. त्यासाठी आपण रफ वर्क घेणार. आपल्याला माहिती काय, वी हॅव 180 डिग्री इज इक्वल टू हाऊ मेनी रॅडियन्स, पाय रॅडियन्स, बरोबर आहे. मग हा मला असं येईल, देअरफॉर 180 इंटू 1 डिग्री इज इक्वल टू पाय रॅडियन्स. डिग्री बाजूला करून घेतला. आता हा 180 इकडे मल्टिप्लाय
इकडे गेला तर देअरफॉर मला सांगा फायनली मला 1 डिग्रीची व्हॅल्यू भेटणार किती पाय अपॉन 180 रेडियन. ही कोणाची व्हॅल्यू भेटली 180 डिग्रीची. हे रफ वर्क झालं माझं बरोबर आहे. म्हणजे ओके मी फॉर्म्युला पाठ नाही केला रफ वर्क मग तयार केला. आता ही व्हॅल्यू जी आहे ती ते पुट करून द्यायची 1 डिग्रीसाठी. 1 डिग्रीसाठी जर ती व्हॅल्यू पुट करून दिली देअरफॉर मला इंटरनल अँगल तो ऑलरेडी डिग्री मध्ये आला आहे 108 डिग्री मी तसाच कॅरी केलेला आहे विच इज इक्वल टू 108 इंटू 1 डिग्री. 1 डिग्रीची व्हॅल्यू किती आहे पाय अपॉन 180 रेडियन. आता इथे जेवढं डिव्हिजन शक्य असेल त्यांनी द्यायचं. डायरेक्ट 12 डिव्हिजन शक्य आहे. डायरेक्ट 12 डिव्हिजन देऊन टाकू आपण. 12 9 12 1 उरले 6 12 5 15 परत 3 डिव्हिजन शक्य आहे 3 3 3 5. म्हणजे याचा अर्थ भावांनो इंटेरियल अँगल तो आला 108 डिग्री आणि रेडियस मध्ये कन्व्हर्जन किती त्याचं 3 पाय बाय 5 रेडियस. अँगल 2 सिस्टीम मध्ये मेजर होतो आपल्याकडे डिग्री आणि रेडियन. डिग्री आपल्याला माहिती आहे. रेडियनचं कन्व्हर्जन आपण अशा प्रकारे करतो आणि कन्व्हर्जन फॅक्टर मी तुम्हाला डोक्यात ठेवायला लावला होता कोणता 180 डिग्री इक्वल टू किती पाय रेडियन. ओके बाळांनो हे होतं पहिलं एक्झाम्पल समजलं. हो सर इंटरनल अँगलचा रेडियन राहिला मग ज्या खाली सॉल्व्ह करायला काय राहिला तर मग तो पण द्यावा लागेल आपला. हा सॉल्व्ह करायचा राऊंड गेला खरं किंवा इथे जरी सॉल्व्ह केला असता इक्वेशन नंबर 1 मध्ये इथे आपण डायरेक्टली सॉल्व्ह करू शकतो. 72 इंटू 1 डिग्री. 1 डिग्री म्हणजे किती रेडियन पाय अपॉन 180. मला वाटतं सॉल्व्ह केल्यानंतर 12 डिव्हिजन जाईल पहिली 6 15 परत 3 ने जाईल बरोबर ना. म्हणजे किती होईल 2 पाय अपॉन 5 रेडियन. इक्वेशन 1. इक्वेशन 1 सगळ्यात पहिले इथे माझं चुकलं होतं. एक्सटर्नल अँगल डिग्री मध्ये काढल्यानंतर तो पहिले रेडियन मध्ये कन्वर्ट करून घ्या आणि नंतर मग इंटरनल अँगल काढा. ओके पहिलं एक्झाम्पल समजलंय. ओके नेक्स्ट सेकंड एक्झाम्पल. आता इथे मी तुम्हाला एक्झाम्पल लिहून ठेवतो. सेकंड एक्झाम्पल पहिला होता पेंटागॉन दुसरा आहे हेक्झॅगॉन. हेक्झॅगॉन म्हणजे किती साईड येतील 6. त्यानंतर थर्ड एक्झाम्पल सेप्टॅगॉन. सेप्टॅला सेप्टा सुद्धा असं म्हणतात हे डोक्यात ठेवा फक्त. आणि लास्ट फोर्थ एक्झाम्पल आहे ऑक्टॅगॉन. ओके 1 बाय 1 घ्या प्रत्येकाने सॉल्व्ह करायला. वन बाय वन सॉल्व्ह करायला घ्यायचंय. ओके बाळांनो होमवर्क मी कधीच करण्यासाठी दिलेला नसतो. मी फक्त होमवर्कसाठी दिला असतो का मला चेक करायचं तुमच्यातलं कोण करतं आणि कोण करत नाही. म्हणजे कोणाची कॅपॅसिटी आहे एक्स्ट्रा करण्याची. कारण की जर तुम्ही फक्त सिलेबस सुद्धा प्रॉपरली करत नसाल तर याचा अर्थ तुम्ही सीईटी नीट आणि जेडबल करू शकत नाही. हे आज माझं स्टेटमेंट डोक्यात ठेवा. जो टीचरच्या पुढे कमीत कमी 2 एक्सरसाइज आहे
समजून घ्यायचं, तोच फक्त सीईटी जेडबलई करू शकतोय. अंडरस्टँडिंग होईल किंवा नाही होणार, पण तुम्ही दोन एक्साइज पुढे प्रयत्न करून पाहिजे समजतं का नाही समजतं. पण तुम्ही जर माझ्या मागे एक पाऊल राहणार असाल तर आजच सांगतो, जेडबलईचा नाद सोडून द्यायचा, नीटचा नाद सोडून द्यायचा. सीईटीला कुठेतरी कडे मार्क्स पडतील त्यावेळेस स्वरेच्या अमृतवाणी, नाही तर मग कोपरगावचं संजीवनीला ऍडमिशन घ्यायचं. बस, आता पुण्याचं कॉलेज सुद्धा चांगलं भेटणार. हे एवढं पण सोपं नाहीये. आणि सध्या वेळ तुमच्याकडे खूप अवेलेबल, नंतर तुमच्याकडे वेळ अवेलेबल नसणार आहे, त्यावेळेस नसलेला वेळ अवेलेबल करून घ्यायचा. ओके, सेकंड एक्झाम्पल नंबर 2. चेंजेस पुढे होत आहेत. एक्स्टर्नल अँगल पर्यंत प्रत्येकाने प्रॉपरली यायचंय. नंतर मग इंटरनल अँगलचा विचार करायचा आहे, कारण की इथे एक्स्टर्नल आणि इंटरनल दोन्ही अँगलची मेजरमेंट फाइंड करायची आपल्याला. ओके, सेकंड एक्झाम्पल, हेक्सागॉन. म्हणजेच फॉर हेक्सागॉन. बाळांनो, क्वेश्चन मध्ये कोणती डायग्राम दिली ही आन्सर मध्ये पहिले स्पेसिफाय करून घ्यायची. ओके, देअरफॉर n इज इक्वल टू नंबर ऑफ साइड किती हेक्सागॉनला? 6. जर n इज इक्वल टू 6 आहे तर फॉर्म्युला आहे 360 डिग्री अपॉन n, म्हणजे 360 अपॉन 6, कारण की n ची व्हॅल्यू 6 आहे. जर 6 ते 360 डिवाइड केलं तर आन्सर किती येतं? 60 डिग्री. हा भेटला एक्स्टर्नल अँगल.